नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चौथी स्कॉलरशिपच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका गणित याच्या चौथ्या भागाला आज आपण सुरुवात करतोय बघा. 56वा प्रश्न दिलाय बघा आपल्याला. पुढीलपैकी गटात न बसणारी जोडी कोणती? म्हणजे वेगळी जोडी आपल्याला शोधायची आहे, गटात न बसणारी शोधायची आहे. मग बघा बरं, 71, 73 दोन्ही कशा आहेत? मूळ संख्या आहेत, कोणत्याच टेबलमध्ये त्या येत नाही. 75, 77 75 येतात बघा 5च्या पाढ्यामध्ये, 77 येतात बघा 7च्या पाढ्यामध्ये, 11च्या पाढ्यामध्ये. म्हणजेच ह्या काय आहे? संयुक्त संख्या आहे. तिसऱ्या याच्यात 33, 35 हे सुद्धा येतात बघा 11च्या पाढ्यात, 7च्या पाढ्यात. म्हणजे या सुद्धा संयुक्त संख्या आहे. आणि 91 आणि 93 किती? 13च्या पाढ्यात येतात बघा, 3च्या पाढ्यात येतात, 31 त्रिक 93 होतात. म्हणजेच काय? सगळे संयुक्त संख्या ज्या आहेत त्या आहेत. मग पहा बरं, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये संयुक्त संख्यांची जोडी दिलेली आहे आणि पहिल्या पर्यायामध्ये मूळ संख्यांची जोडी दिलेली आहे. मग गटात न बसणारी कोणती? मूळ संख्यांची जोडी जी आहे ही गटात न बसणारी आहे, म्हणून पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 57वा प्रश्न आहे बघा. 7,800 किती लिहायची आपल्याला? 7,800 लिहायचे बघा आपल्याला. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची आहे, इंटरनॅशनल सिस्टीम मध्ये लिहायची आहे. 7,800 म्हणजे काय? 7,750. पावणे म्हटलेला आहे म्हणजे 8 काही पूर्ण झाले नव्हते. पावणे म्हटलं म्हणजे काय? 750, 7,750. याला आंतरराष्ट्रीय स्वरूपात कसे लिहाल? 7750. 7750 कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 58वा प्रश्न आहे बघा. इष्टिका चिठीच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? सत्य नाही म्हणजे असत्य विधान शोधायचे आपल्याला. इष्टिका चिठी काय असते? आपलं क्युबॉइड. अशा पद्धतीने बघा, कपाटाचा किंवा आगपेटीचा शेप जो असतो त्याला काय म्हणतो आपण? इष्टिका चिठी. इष्टिका चिठीमध्ये काय असतात बघा? जर का हे शिरोबिंदू जर का आपण पाहिले, हे शिरोबिंदू बघा, हे शिरोबिंदू किती असतात? 8 शिरोबिंदू असतात. शिरोबिंदू किती असतात? 8 असतात. पृष्ठ पहा बरं, हा पहिला, हा दुसरा, इकडचा तिसरा, हा समोरचा चौथा, नंतर हा 5वा आणि हा 6वा. मग पृष्ठ किती झाले बघा? पृष्ठ असतात किती? 6. आणि कडा, कडा म्हणजे काय? बाजू. बाजू किती आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. 12 कडा असतात. मग बघा बरं, कोणकोणती विधानं दिली? पहिल्या पर्यायात सांगितलं इष्टिका चिठीला 8 शिरोबिंदू, 6 पृष्ठे व 12 कडा असतात. बरोबर आहे. 8 शिरोबिंदू आहेत, 6 पृष्ठे आहेत, 12 कडा आहेत, हे बरोबर आहे. सत्य विधान आहे. आपल्याला सत्य नाही म्हणजे असत्य ओळखायचं आहे. पुढचा पर्याय काय सांगितला? इष्टिका चिठीची सर्व पृष्ठे चौरसाकार असतात. हे चुकीचं विधान आहे बघा. का बरं? पहा बरं, तुम्ही जर का इकडच्या बाजूने जर का पाहिलं तर हा चौरस आहे, हा पाहिला तर हा चौरस आहे. पण जर का हा समोरचा जर का तुम्ही पाहिला जर का गेले तर तो चौरस नाही, तो आयत आहे. आपल्याला काय सांगितलं? सर्व पृष्ठ काही चौरसाकार नसतात. चौरसाकार आहेत पण सर्व नाही आहे. म्हणून दुसरा पर्याय जो आहे तो काय? तर असत्य विधान आहे, म्हणजे ते सत्य नाही आहे. दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 59वा प्रश्न आहे बघा. एका धान्याच्या दुकानात 90 पोती गहू. 90 पोती कशाची आहे? गव्हाची आहे. 45 पोती तांदूळ. 45 कशाची आहे? तांदळाची आहे. व 25 पोती तूर डाळ विक्रीसाठी आली. 25 पोते काय आहे? तूर डाळीचे आहे, विक्रीसाठी आहे. पहा बरं, मग किती पोते झाले एकूण?
0 5 आणि 5 10. हातच्याला आला 1 1 आणि 9 10 10 आणि 4 14 14 आणि 2 16 म्हणजे 160 पोते त्या दुकानामध्ये होते. काय सांगितलं? प्रत्येक पोत्यात किती धान्य आहे? 40 किलोग्राम धान्य आहे. मग 160 पोते आहे, प्रत्येकामध्ये 40. तर त्या दुकानात एकूण किती धान्य विक्रीसाठी आले काढायचं असेल तर दोघांचा काय करायचा? गुणाकार. किती शून्य? 1 आणि 2 म्हणून 2 शून्य उत्तरामध्ये देऊन द्या. चाराचा पाढा म्हणा 6 पर्यंत. 4 सख 24. हातच्याला आले 2. 4 एकापर्यंत म्हणा 4 1 4 4 आणि 2 6 म्हणजे 6400 किलोग्राम धान्य जे आहे त्या दुकानामध्ये विक्रीसाठी आले. तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 60वा प्रश्न आहे बघा. रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह घाला. काय दिलं बघा इकडे? 14 + 9 छेद 35. इथं चौकटी दिलेली बघा. आणि 21 - 5 छेद 35. मग 14 आणि 9 किती झाले? 23 छेद 35. आणि 21 - 5 किती झाले? 16 छेद 35. बघा दोन्ही अपूर्णांकांचे छेद जे आहे ते समान आहे. मग छेद जर का समान असतील तर काय पाहतो आपण? त्यांचा अंश पाहतो. अंश ज्या अपूर्णांकाचा मोठा असेल तो अपूर्णांक मोठा. मग 23 मोठे का 16 मोठे? 23 मोठे, म्हणून 23 कडे जे आहे ते मोठं चिन्ह येईल. मग अशा पद्धतीने याच्यापेक्षा मोठं हे चिन्ह कुठे दिलेलं आहे? दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेलं आहे, म्हणून दुसरा पर्याय अचूक पर्याय आहे. 61 नंबरचा प्रश्न आहे बघा. एका आयताकृती कुंपण भिंतीला रंग देण्यासाठी प्रति चौरस मीटर 75 याप्रमाणे 4500 खर्च येतो. काय सांगितलं? एक भिंत आहे. भिंत काय आहे? आयताकृती आहे. ही आयताकृती काय दिलेली आपल्याला? भिंत दिली. तिला खर्च किती येतोय रंग द्यायला? 4500. प्रति चौरस मीटर किती खर्च लागतोय? 75. म्हणजे 75 ने जर का तुम्ही याला भाग दिला तर तुम्हाला आयताकृती भिंतीचे काय मिळून जाईल आपल्याला? क्षेत्रफळ मिळून जाईल. मग करा बरं, भाग द्या बरं. 4500 भागीला काय? 75. मग 75 सख किती होतात? 450. वरचा उरलेला शून्य जो आहे तो उत्तरामध्ये देऊन द्या. म्हणजे आयताकृती भिंतीचं क्षेत्रफळ किती आलं? 60 चौरस मीटर. पण क्षेत्रफळ काढायचं असेल आयताकृती भिंतीचं तर काय फॉर्म्युला असतो? लांबी गुणिला रुंदी. याचं उत्तर किती आलाय? 60. काय सांगितलं? भिंतीची लांबी किती आहे? 15 मीटर आहे. मग लांबीच्या जागी टाकले आपण 15. इकडे रुंदी जशीच्या तशी. इकडे काय उरलाय? 60. रुंदी जर का आपल्याला काढायची असेल तर हे 15 गुणाकार करताय. ते जर का इकडच्या बाजूने आले तर भागाकार करतील. म्हणजे 60 छेद 15. मग 15च्या पाढ्यामध्ये 60 येतात का? येतात. 15 चोक 60. म्हणजे रुंदी किती असली पाहिजे? 4 मीटर असली पाहिजे. तिसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 62वा प्रश्न आहे बघा. सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा. किती मिनिटांनंतर 11:15 वाजतील? 11:15 काय वाजवायचे आपल्याला? 11:15. 11:15 म्हणजे किती? 11:45. मग आता पहा बरं किती वाजले आहे? 10ला 5 मिनिटं कमी आहे. मग याला 11:45 पर्यंत करून घ्या बरं. किती मिनिटं होतील पहा. हे 5 10 15 20 25 30 35
40, 45 आणि 50. 50 मिनिटं जर का झाली तर किती वाजतील? इथे वाजतील 10:45. आपल्याला किती वाजवायचे आहे? 11:45. म्हणजे अजून 1 तास वाढला. 1 तास म्हणजे किती मिनिटं वाढले? 60 मिनिटं वाढले. मोजा बरं, दोघांची बेरीज करा बरं. 0 0 0, 5 आणि 6 11, म्हणजे 110 मिनिटं झाले की किती वाजतील? 11:15 वाजतील. म्हणजे 11:45 होतील. 110 मिनिटं. कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय योग्य पर्याय आहे. 63वा प्रश्न आहे बघा. 4000 अधिक 200 अधिक 50 अधिक 60 ही संख्या पुढीलपैकी कोणत्या चित्रात दाखवली आहे? मग 4000 कोणत्या घरामध्ये आहे? हजारांच्या. 200 कितव्या घरामध्ये आहे? शतकांच्या. 50 दशकांच्या आणि 60 एककांच्या. मग बघा, असा पर्याय शोधायचा आहे. एकेकाच्या घरामध्ये 7 मणी पाहिजे, दशकाच्या घरामध्ये 5 पाहिजे, शतकाच्या घरामध्ये 2 पाहिजे आणि हजारच्या घरामध्ये 4 पाहिजे. कुठे दिसते बरं? बघा, पहिला पर्याय काही येणार नाही. इथे सगळे 0 0 आहे बघा. शतक दशक एकक मध्ये तो काही चालणार नाही. दुसऱ्यात पहा, हजारामध्ये 4 आहे, शतकामध्ये 2 आहे, दशकामध्ये 5 आहेत आणि एककामध्ये 7 आहेत. म्हणजे दुसरा पर्याय योग्य पर्याय आहे. 64वा प्रश्न आहे बघा. पुढील आकृतिबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? मग पहा बरं, पॅटर्न काय आहे. इथे किती वाजला? मिनिट काटा 12 वरती, तास काटा 1 वरती, म्हणजे 1 वाजलाय. इथं पहा बरं किती वाजले आहे? 2 वाजले. इथं पहा बरं किती वाजलेले आहेत? 3 वाजलेले आहेत. इथे किती? 4 वाजलेले. मग इथे किती पाहिजे? 5 वाजले पाहिजे. 5 कोणत्या ठिकाणी दिलेला आहे टायमिंग आपल्याला? चौथ्या पर्यायामध्ये दिलेला आहे. म्हणून चौथा पर्याय आपला योग्य पर्याय आहे. 65वा प्रश्न आहे बघा. 1 ते 100 मध्ये किती 2 अंकी चौरस संख्या आहेत? चौरस संख्या. चौरस संख्या काय म्हणतो आपण त्याला? स्क्वेअर नंबर. ज्यांना आपण काय करतो? चौरसाच्या स्वरूपात मांडू शकतो अशा. जसं की 1 ते 100 मधल्या शोधायचे आहे. म्हणजे काय? 1 आहे, 4 आहे, हा 2चा वर्ग आहे बघा. 3चा वर्ग किती होतो? 9 आहे. 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100. या काय चौरस संख्या स्क्वेअर नंबर आहेत किंवा या वर्ग संख्या आहे. यांना आपण काय स्क्वेअरच्या स्वरूपात म्हणजे वर्गाच्या स्वरूपात जे आहे ते दाखवू शकतो किंवा स्क्वेअर फॉर्म मध्ये त्याला आपल्याला मांडता येते. जसं की 4 आहेत बघा. 4ला कसं करतोय आपण? असं चौरसाकृती आपल्याला त्याला दाखवता येते. त्याला म्हणतो आपण चौरस संख्या. मग किती विचारल्या? 2 अंकी चौरस संख्या. 2 अंकी चालणार नाही, हा पण चालणार नाही, हा पण चालणार नाही. 100 3 अंकी आहे, चालणार नाही. किती उरल्या? 1 2 3 4 5 आणि 6. 6 संख्या ज्या आहेत बघा त्या काय? तर 2 अंकी चौरस संख्या आहेत 1 ते 100 यामधल्या. म्हणून चौथा पर्याय योग्य पर्याय आहे. आज विद्यार्थी मित्रांनो आपण 56व्या प्रश्नापासून ते 65व्या प्रश्नापर्यंतची उत्तरं पाहिली बघा प्रश्नपत्रिकेमध्ये. पुढील प्रश्न जे आहे ते आपण पुढच्या भागात पाहू. धन्यवाद.